साहेब, भव्य दिव्य होत असलेल्या या सप्ताहासाठी आपण महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सप्ताहाची उत्सुकता असते महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये या सप्ताहाची चर्चा होत असते। या सप्ताहासाठी महत्वपूर्ण योगदान, कारण दोन प्रांतांना जोडणारा हा सप्ताह आहे। कुठलं योगदान आपल्या वतीने दिलं गेलंय, कारण आताच आपण शनिदेवगाव जो महत्वपूर्ण बंधारा आहे त्याचं सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे। तर त्या सगळ्या गोष्टीच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आणि या सप्ताहाचा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नोंद होण्यासाठी काय कराल, काय सांगाल? आध्यात्मिक चळवळ या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर संस्कृतीच्या बद्दलचा लोकांचा जो काय विश्वास आहे, हिंदुत्वाचा विचार अधिक प्रभावी करण्याचा जो प्रयत्न होतो आहे, मला वाटतं हा सप्ताह त्याचं एक प्रतीक आहे। आणि दिवसागणिक हा सप्ताहाचं महाराजांनी केलं सुरू केलं परंपरा, नंतर हरिभक्तपरायण नारंगिरी महाराजांनी सुरू केलं। पण आता ही परंपरा जी आहे ही समर्थपणे हरिभक्तपरायण संजय रामगिरी महाराज लक्षावधी भाविकांचा सहभाग हे या सप्ताहाचं सगळ्यात मोठं यशाचं प्रतीक आहे निश्चितच। आणि म्हणून मला विश्वास आहे की आतापर्यंत सगळ्या सप्ताहापेक्षा 178 सप्ताह हा लोकांचा सप्ताह आहे, लोकशक्तीचं हे प्रतीक आहे। हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर होणारे जे आघात आहे त्याच्या विरोधात हिंदू धर्माच्या समर्थनार्थ रामगिरी महाराजांच्या पाठीमागे हा संपूर्ण जनसागर भक्तपणे उभा आहे, हे प्रतीक आपल्याला सप्ताहात पाहायला मिळालं। साहेब, शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे, जो दोन प्रांतांना जोडणारा महत्वाचा पूल आहे, बंधारा आहे, त्यासाठी आपण महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, जेणेकरून रात्री यावेळी त्या ठिकाणी अशी काही दुर्घटना होऊ नये। परंतु दुसराही महत्वाचा विषय असा आहे की हा ग्रामीण भागामध्ये होतोय सप्ताह, तर सुरक्षेच्या दृष्टीनं कुठली महत्वाची पावलं आपण उचलणार आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी? या भागातील या 15 गावासाठी वरदान ठरणारा शनिदेवगाव जो हाय लेवल बॅरेज आहे, अनेक दिवसाचा जे सध्या मागणी होती ती आता आपण पूर्ण केली। कामाला आपण लवकर सुरुवात करतो। मान्य राज्यपाल मोदयांची मान्यता मिळालेली आहे, म्हणून मला वाटतं की त्या बंधाऱ्याच्या हाय लेवल बॅरेजमुळे उत्तर पाण्याचा प्रश्न सुटेल, दळणवळणाचा प्रश्न सुटेल आणि या भागाच्या विकास शेतीला अधिक चालना मिळेल। सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांच्या करता जी काही सुरक्षा व्यवस्था करावी लागेल ती दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत अहिल्यानगर आणि संभाजीनगर त्यांना मी आता सूचना देणार आहे। अधिकाधिक पोलीस बळ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचं आपण त्या ठिकाणी कार्यवाही करू। धन्यवाद।